तुम्ही आता हे वापरा बायोनिकचं जे मार्गदर्शन चालू केलं, तुम्हाला तुटाळी किती टाकावं लागली ह्याच्यानंतर चालू केल्यानंतर? नाही टाकलं म्हणा, एक कान दुसरं टाकलेलं आहे, झालं टाकलंच नाही. आणि आपली टोटल झाडं किती दा? ही 2250 आहे ती. 2250. मग मला काय म्हणायचं आहे, आता हा रोड जो आहे कॉर्नर, हा इकडं केमला जातो, हा पुढं मधनवी केमला जातो, आणि हा इकडं सातवलीला जातो, आणि हा रोड सरळ कंदरला जातो. हा थोडक्यात चौक आहे, आणि ह्या चौकाच्या पश्चिमी साईडचा म्हणजे इकडं पूर्वेला तोंड केल्यावर डाव्या साईडचा प्लॉट आहे, बरोबर आहे की नाही? मग तुम्ही जे आता हे अगदी धाडसी निर्णय घेतला, आमच्या समाधान भगत सरांकडून मार्गदर्शन घेतलं, तर ही जी धाडसी निर्णय घेतला, तर तुम्ही इतर शेतकऱ्यांबद्दल ही घेतलेला निर्णय आणि भेटलेला रिझल्ट, इतर शेतकऱ्यांबद्दल वापरा बायोनिकचं मार्गदर्शन, प्लॉट एकदम खालीवर झाल्यावर वापरलं पाहिजे, तुटाळी जास्त झाल्यावर वापरलं पाहिजे, लागण करून एक 8-15 दिवसांनी वापरलं पाहिजे का, खूप काय प्रॉब्लेममध्ये प्लॉट आल्यानंतर, खूप काय तारांबळ झाल्यानंतर सुरुवात केली पाहिजे वापरा बायोनिकची, ही सुरुवात कधीपासून केली पाहिजे? सुरुवातीपासून असल्यानंतर अडचण येणार नाही, बरोबर आहे नाही? बरोबर आहे. आता जर आपण कशी जरी नजर मारली, थोडासा प्लॉटवरती सगळीकडे कॅमेरा व्यवस्थित दमाने एकदम फिरून घ्या, आता आपण कसा जरी प्लॉटकडे कशी जरी नजर टाकली, आपल्याला प्लॉट असा खालीवर जाणवतोय? नाही, एक पण नाही सर, सारखंच आहे का नाही? सगळ्यात महत्वाचं हेच प्लॉट, हे जी रोप आहेत, ह्याच्या बरोबरची जी रोप आहेत ती खालच्या प्लॉट मध्ये थोडीसे कोपरा लावलाय तुम्ही, बरोबर का? त्याच्यात आणि ह्याच्यात तुम्हाला काय वेगळं पण दिसते? त्याची हाईट आणि ह्याची हाईट लय फरक आहे, लय फरक आहे. लय फरक आहे. म्हणजे एकाच वेळेची रोप लावल्यात, फक्त त्याला वापरलं आणि ह्याला वापरलं नाही, बरोबर आहे. पण ज्या वेळेस तो प्लॉट कुठलाही असेल, केळी असेल किंवा इतर असेल, रिस्पॉन्स भेटत नाही, म्हणजे प्लॉट टवटवीत वाटत नाही, त्यावेळेस साहेब प्रत्येक शेतकरी सुकलेला आहे आपल्याच रानात आल्यावर. त्याला काय सांगून, कोणापाशी मी रडून, मी आता काय करू, ह्या परिस्थितीत आपला शेतकरी जातोय. मी आता काय करू, ह्या प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधून काढलंय वापरा बायोनिकच्या माध्यमातून, आणि ते आपल्या शेतकरी मित्रांना आपण दावण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय, की जेणेकरून आज आपण म्हणतो ना, मी काय करून माझ्यासाठी कोण आहे, हा शब्द असतो स्वतःच्या मनाला, ती कोणालाच बोलू शकत नाही. मी काय करू आणि माझ्यासाठी कोण आहे, तर मी अगदी हात जोडून सांगतो शेतकरी मित्रांनो, तुम्ही काहीच करू नका, आणि तुमच्यासाठी वापरा बायोनिक आहे. अगदी तुम्ही फक्त एक कॉल करायचा आहे, तुमच्या बांधावरती येऊन पीक पाहणी करून मार्गदर्शन देणारे वापरा बायोनिकचे मार्गदर्शक आहेत, आणि त्याचे रिझल्ट परत येऊन आपल्या शेतकरी मित्रांना दावणारे आम्ही प्लॉटवरती येऊन दावण्याचा हा प्रयत्न का करतोय, की तुम्हाला एक विश्वास असावा, भेटावा आणि तुम्हाला दिसावा. कारण ह्या नजरेवरतीच आपण सगळे विश्वास ठेवतोय. ह्या नजरेवरती तुम्ही जर विश्वास ठेवला तर 100% तुमचं पीक कुठलंही असू द्या, वापरा बायोनिक तुम्हाला उत्पादन 100% वाढवून देईन, आणि आपली केळी उचलली. तर हा अनुभव तुम्ही आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक सल्ला संदेश म्हणून काय सांगाल? का सांगायला विचारतोय, की जी तारांबळीत चालल्यात ती तरी आपल्याला वाचवता येते, म्हणून तुम्ही काय सांगाल? काय नाही, प्लॉट वापरल्यानंतर म्हणजे चांगलंच येतं, तुटाळ होत नाही, सरासरी हाईट वाढते, गचा धरत नाही, पान चांगलं निघतं, नवीन येणार आहे का नाही? म्हणजे सगळ्यात महत्वाचं आपण प्रॉब्लेम मध्ये नाही, वापरा बायोनिककडे आलो म्हणजे आपण प्रॉब्लेम मध्ये नाही. बरोबर. साहेब नमस्कार. नमस्कार. तर आपण नाव गाव पत्ता सांगा. माझं नाव जयवंत भास्कर कवडे, राहणार वडसर, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. ही आपल्या केळीचा किती झाडाचा प्लॉट आहे? ही 2250. 2250. आणि ह्याची लागण तारीख किती आहे? 10 जानेवारी 2025. 10 जानेवारी 2025. आणि आज तारीख काय हो? 5/2/2025. 5 फेब्रुवारी 2025. तर ह्या प्लॉटला आपण आजपासून वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीचं मार्गदर्शन वापरणार आहे. तर आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून अपेक्षा काय आहेत? त्या बोंदा मोठा झाला पाहिजे, जेणेकरून तुमचा ठाम विश्वास बसेल आमच्या कंपनीवर. असा काय बदल घडला पाहिजे? त्या बोंदा मोठा पाहिजे, ह्याला म्हणजे कर्त्या रोग येतो जास्त, ते कमी आला पाहिजे, आणि आमच्या राशी कमी पडते, तिचे वाढ आला पाहिजे, एवढंच. त्याचा राशीचं ह्याच काय लगेच आपण 2 महिन्यात होणार नाही. आता आपण 2 महिने शेड्यूल देणार आहे. बरोबर. 2 महिन्यात आपल्याला काय बदल हवा होता, हे नेमकं काय झालं पाहिजे 2 महिन्यात? झाडाची उंची वाढली पाहिजे, बुंदा वाढला बरोबर. नुसतं वाढत झालं नाही पाहिजे, बुडका बी त्या मापात झाला पाहिजे, डिस्टन्स पडला पाहिजे. तर लोकेशनला जर म्हटलं तर पाठीमागं पोल आहे, ही पाईपलाईन येते एरवाल. कुठली पाईपलाईन आहे? कवर रोपलाय, कवर रोपलं पाणी पुरवठा. आणि ही पाठीमागं रस्ता केमकंद रस्ता आहे. तुमच्या 2 बाजूनं प्लॉटचा रस्ता आहे, बरोबर आहे. तर पाहूया आपण येणाऱ्या 1.5-2 महिन्यामध्ये जी काय बदल होते ती. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. केलं.
साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. जयवंत भास्कर कवडे, राहणार वडसने, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. आपण ह्या प्लॉटसाठी 5 फेब्रुवारी 2025ला वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीचं मार्गदर्शन घेतलं होतं, बरोबर आहे? हो. आजची तारीख किती आहे? 12 मार्च 2025. आजची तारीख किती म्हणले? 12 मार्च 2025. 25. तर तुम्ही ह्या प्लॉटसाठी जे काय आपण पूर्वावस्थेत शूटिंग काढली त्यावेळेस आपण इथनंच फोटो आणि व्हिडिओ काढले, बरोबर आहे का नाही? हो. म्हणजे वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन वापरण्या अगोदर हो. फोटो आणि व्हिडिओ काढले ह्याच ठिकाणी. बघा, ती पहिलं झाड, दुसरं झाड, हे मोठं दुसरं, त्याच्या खाली बारकं आहे, हे दुसरं, हे तिसरं, हे चौथं आणि हे 5वं झाडापाशी आपण व्हिडिओ आणि फोटो काढले होते. हो. आणि पाठीमागं पोल होता. अशाच लोकेशनला आत्ता पण आपण थांबलोय, बरोबर आहे का नाही? हो. तर 5 फेब्रुवारीला आपण तुम्हाला जे मार्गदर्शन दिलं, बरोबर आहे ना तारीख? 5 फेब्रुवारीला जर आपण तुम्हाला मार्गदर्शन दिलं तर आज आहे 12, बरोबर आहे का नाही? म्हणजे 1 महिना आणि किती दिवस झाले थोडक्यात? 7. हो. 1 महिना आणि 7 दिवस झाले तुम्हाला वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन देऊन. तर तुम्ही ह्या प्लॉटसाठी आतापर्यंत स्प्रे असतील किंवा ड्रिचिंग असेल, किती कसं झालं बरं? वापर कसा केलाय? त्याला 1 ड्रिचिंग 2 ड्रिचिंग घेतल्या हा, आणि 3 स्प्रे घेतले. म्हणजे रोहरचे 3 स्प्रे आणि गुरथरचे 3 स्प्रे, आणि आपलं सिलिकॉन आणि रोहर जमिनीतून आणि गुरथर पण आपल्या एक वेळा दिला. एक वेळा दिलेले. दुसरा डोस आपला बाकी आहे, आणखी आहे. घरात शिल्लक आहे. आहे. आपण 1 टाइम 2 डोस घेतलेले आहेत, बरोबर आहे का नाही? घेतलेले. आता बारीक जर अभ्यास केला तर आज मार्केट असं चालतं, थोडक्यात सांगायचं म्हणजे मी सांगतो की तुम्ही आम्हाला 2 रुपये दिले आणि आम्ही तुम्हाला एखादी वस्तू दिली का, तर तुम्ही चुकून आम्हाला कसं वापरायचं म्हणून जर फोन लावला तर आमचे फोन लागत नाहीत, होय, होतं की तसं. आणि नाही लागले तर तुम्हाला शंका जास्त असतात. पण आपल्या वापरा बायोऑर्गॅनिकमध्ये तसं नाही. आपल्या वापरा बायोऑर्गॅनिकमध्ये तुम्ही रात्रीच्या 11ला जरी कॉल लावला तरी आमचा एकही मार्गदर्शक तुमच्यावरती चिडत नाही. हे काय टायमिंग आहे का फोन करायचा? कारण आपल्या शेतकऱ्याला समजून घेणं हा आपल्या मार्गदर्शकाचं काम आहे. ही आपल्या कंपनीच्या मालकांनी प्रत्येक मार्गदर्शकाला म्हणजे समजून सांगितलेलं आहे की बाबा शेतकऱ्याला समजून घ्या, त्याचे कधीही कॉल येतील. कारण मालकाची तळमळ ही या वापरा बायोऑर्गॅनिकच्या की जर आपल्या शेतकऱ्यांना आपल्याला समजून घेता नाही आलं, त्यांच्या काही समस्या ऐकून घेता नाही आल्या, त्यांना जर काही समजून सांगता नाही आलं, त्यांना जर आपल्याला थोडक्यात त्या गोष्टी समस्येला जर त्यांना जर आपल्याला त्या समस्येतून बाहेर काढायचं असेल तर समजूनच घ्यावं लागेल. म्हणजे आणि समजून घेता येत असेल तरच ह्या कंपनीत तुम्ही काम करा, अशी मालकाने प्रत्येक मार्गदर्शकाला दिलेली एक समज आहे. त्यामुळे ह्यात तुमच्यावर कुणीच कुठला मार्गदर्शक चिडणार नाही. तुम्ही कधीही फोन लावा. आपल्यात असं झालंय का तुम्ही आतापर्यंत मार्गदर्शन घेतल्यापासून फोन लावला आणि उचलला नाही? नाही झालं. दुसरी गोष्ट बघा, तुम्ही मार्गदर्शन घेतलं 2 महिन्याचं, पेमेंट पण केलं, मार्गदर्शक फोन उचलत नाहीत. एकदा पेमेंट मिळालं जसं येईन तसं येईन, काय घेणं नाही देणं नाही. आम्ही तुमच्याकडं 1 महिन्याच्या आसपास आलेलो आहे, म्हणजे 1 महिन्यानं 7 दिवस झाले, व्हिजिट झालेली आणि पुढच्या पण होणार आहेत. मग मला काय म्हणायचं बघा, तुमचं आता ह्याला जमिनीतनं जी काही ड्रिचिंग आहे रोहर आणि गुरथरची झालेली, आणि रोहरचे 3 स्प्रे आणि गुरथरचे 3 स्प्रे झालेत. आणि जी ह्याच्या खालीच प्लॉट आहे, आता आम्ही मुद्दाम थांबून ह्या साईडचा हा आणि खालचा तो, तर त्याची लागण संघचीची हे आणि ती लेट आहे. ती किती दिवस लेट आहे? 1 महिन्याची फरक आहे. 1 महिन्याचा फरक आहे. त्याला वापरला आपण नाही वापरलं. मग तुम्हाला त्याला नाही वापरलं आणि ह्याला वापरला, असं तुम्हाला 1-2 इटला बदल काय वाटतोय? फरक जाणार की ह्या जे हाईट पण जास्त वाढली, पानं चांगली, ती पोगा चांगला निघला ह्याचा. पोगा चांगला निघाला काय निघालं? आणि किळीवरती गडदपणा आहे, आहे की? काळोखीचा, काळोखी बरोबर आहे पण का नाही? आता बारीक विचार केल्यानंतर कांद्यामध्ये किळी, पण आहे की? किळी अशी दबागली नाही नाही की बाबा टेम्परेचरला वय खाणं, वेळेत त्याचं बाबा खालीवर होणं, नाही तसे नाही, बरोबर आहे का नाही? म्हणजे खालीवर किळी झाल्यानंतर बरोबर तुटाळी होणं. तुम्ही आता हे वापरा बायोऑर्गॅनिकचं जे मार्गदर्शन चालू केलं, तुम्हाला तुटाळी किती टाकावं लागली ह्याच्यानंतर, चालू केल्यानंतर? नाही टाकलं म्हणायचं, एक कान दुसरं टाकलं, लय झालं टाकलंच नाही. आणि आपली टोटल झाडं किती दा? ही 2250 आहे ती. 2250. मग मला काय म्हणायचं आहे, आता हा रोड जो आहे कॉर्नर, हा इकडं केमला जातो, हा पुढं मधनवी केमला जातो, आणि हा इकडं सातवलीला जातो, आणि हा रोड सरळ कंदरला जातो. हा थोडक्यात चौक आहे, आणि ह्या चौकाच्या पश्चिमे साईडचा म्हणजे इकडं पूर्वेला तोंड केल्यावर डाव्या साईडचा प्लॉट आहे, बरोबर आहे की नाही? मग तुम्ही जे आता हे अगदी धाडसी निर्णय घेतला, आमच्या समाधान भगत सरांकडून मार्गदर्शन घेतलं, तर ही जी धाडसी निर्णय घेतला, तर तुम्ही इतर शेतकऱ्यांबद्दल ही घेतलेला निर्णय आणि भेटलेला रिझल्ट, इतर शेतकऱ्यांबद्दल वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन, प्लॉट एकदम खालीवर झाल्यावर वापरलं पाहिजे, तुटाळी जास्त झाल्यावर वापरलं पाहिजे, लागण करून एक 8-15 दिवसांनी वापरलं पाहिजे का, खूप काय प्रॉब्लेममध्ये प्लॉट आल्यानंतर, खूप काय तारांबळ झाल्यानंतर सुरुवात केली पाहिजे वापरा बायोऑर्गॅनिकची, ही सुरुवात कधीपासून केली पाहिजे? सुरुवातीपासून असल्यानंतर अडचण येणार नाही, बरोबर आहे नाही? बरोबर आहे.
आता जर आपण कशी जरी नजर मारली थोडासा प्लॉटवरती सगळीकडे कॅमेरा व्यवस्थित दमाने एकदम फिरून घ्या. आता आपण कसा जरी प्लॉटकडे कशी जरी नजर टाकली आपल्याला प्लॉट असा खालीवर जाणवतोय नाही एक पण नाही सर सारखंच आहे. आहे का नाही? सगळ्यात महत्वाचं हेच प्लॉट हे जी रोप आहेत ह्याच्या बरोबरची जी रोप आहे ती खालच्या प्लॉट मध्ये थोडेसे कोपरा लावलाय तुम्ही, लावलाय बरोबर का? त्याच्यात आणि ह्याच्यात तुम्हाला काय वेगळं पण दिसते? त्याची हाईट आणि ह्याची हाईट लय फरक आहे ना. लय फरक आहे. लय फरक आहे. म्हणजे पानाची एकाच वेळेची रोप लावल्यात फक्त त्याला वापरला आणि ह्याला वापरला. वापरलं नाही बरोबर आहे. आणि आपला प्लॉट रस्त्याच्या कडेला आहे. आता साहेब पण आले तर त्या दिवशी पण मी आलतो त्यावेळेस एक साहेब आलते. येणारे जाणारे तुम्हाला ह्या प्लॉट बद्दल काय म्हणतात? तर पहिल्या रानात पीक काय होतं म्हणते ती पहिले असे मकाच रान असून सकट एवढी केळी चांगली कशी आली. म्हणजे तुम्ही मका खाल्ली ह्यात. त्यात मका खाल्ली. आता बघा मका ही रानातलं खस खाणारं पीक आहे. ही मी सांगायची गरज नाही कोणाला. नाही आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना माहिती मका केली कुठलं पीक त्याच्यामध्ये चांगलं पाहिजे असं येत नाही. कारण ती मका ही खादाड पीक आहे. ती खाते भरपूर पण त्या रानात शिल्लक जास्त काही ठेवत नाही. ती वैयक्तिक खाते आणि त्याच्यात कुठलं पीक घ्यायचं म्हणलं की ती पाहिजे असं येत नाही. नाही घेत. बरोबर आहे नाही? म्हणजे साळुंख साहेबांनी तुम्हाला ती एक अजून थोडक्यात क्लिव दिलं की अगोदर काय होतं. तुम्हाला शेतकरी विचारतात अगोदर तर मका होती मग केळी कावा लावली कसं काय एवढी चांगली आली. मग मला काय म्हणायचंय जे काही ही वाटणी येणारे जाणारे शेतकरी आहेत जे नवीन असतील जुने असतील केळी क्षेत्रातले तुम्हाला ते विचारतात की तुम्ही काय केलं केळी चांगली आली. साहेब आपलं नाव काय बरं थोडंसं मोठ्या आवाजात सांगा बरं. हा विजय पोपट कवडे साहेब. तर दिसले नाही पण आता एक अचानकच असं वाटतं की तुम्ही कधी केळी लावली आणि केळी तर चांगली आली. म्हणजे ही आपली माणसं तशी कुबेवणी बोलत नाही पण नजरेला जी दिसतं ती बोलत असतात. आपल्याला चांगलं आलं तर चांगलं म्हणत असतात आणि खराब आलं तर खराब बी म्हणून आपल्याला सांगत असतात. पण एक आहे की ज्या वेळेस आपली तारांबळ होती त्यावेळेस जग आपल्याला हसत असतं आणि आपली तारांबळ अगदी हसू बघून हसू इतरांना सांगत असतं. पण आपलं ज्यावेळेस चांगल्या प्रगतीपथावरती आपण जायला सुरुवात होती आणि आपलेच जे हसणारी मंडळी आहेत त्यांचं हसणं थोडं कमी होतं बरं का. तुमचा प्लॉट जर हा बिघडला ना मोडून टाका म्हणून सल्ला लय देतील बघा बरं का मी काय म्हणतोय. पण ज्यावेळेस आता हा तुमचा प्लॉट एकदम सुंदर सुदृढ आलेला आहे तर आता हे जे असे बोलणारे कुणी पण आहेत हे कुणालाच म्हणणार नाही की त्या कवडे साहेबांनी काय वापरले त्यांना विचारा त्यांचा प्लॉट लय चांगला आलाय बरं का. काय वापरतात माहित नाही पण प्लॉट चांगला आहे असे सल्ले कमी देणार आहेत. फक्त एक म्हणतील हा होय राव हाय चांगला, हा होय राव ती मी बघितलं राव लय प्लॉट खराब आहे, हा असे बरोबर एवढं बोलतील. पण असं कोण म्हणणार नाही की याला त्यांच्या बरोबरची केळी मी बरेच जणांनी लावलेली त्यावेळेसची बघितली बरं का. त्याच्यात हा प्लॉट उजवा आहे. त्या साहेबांना शेतकऱ्याला जाऊन तुम्ही भेटा की काय वापरले बाबा तुम्ही पण ती वापरा साहेब तुमची केळी खूप खराब झाली असं सहजी कोणी कोणाला सांगत नाही साहेब. मग मला काय म्हणायचंय जर समजा तुम्हाला 10,000 रुपयाची गरज आहे आणि मी उसने दिली उसने दि ना मी दान नाही करणार कोणीच कोणाला. मग मी उसने दिले तर मी तुम्हाला मागण का नाही परत. पण जर वापरा बायोनिकचा सल्ला दिला की वापरा बायोनिक वापरा आणि वापरल्यानंतर तुमचा प्लॉट बाग कसा येतोय तर मला काय म्हणायचं दिलेला सल्ला माघारी घ्यायची काय गरज आहे का. समोरचं चांगलं होणार आहे का नाही. मी तुम्हाला 10,000 दिले मी काय म्हणतोय तुम्हाला गरज आहे आपलं नातं समजा चांगलं आहे ओळख आहे एकमेकाची थोडंसं अडचण आली तुम्ही म्हणले मला साहेब 10,000 रुपये समजा उदाहरणार्थ मी दिले बी तर मी तुम्हाला माघारी मागणार आहे ध्यानात ठेवा. पण सल्ला दिला एखादा फुकाट सल्ला आहे सल्ला फुकाट द्यायचा आहे की साहेब मी असं पाहिलं युट्यूबला फेसबुकला वगैरे की वापरा बायोनिकचे रिझल्ट खूप छान आहेत आणि त्या पण शेतकऱ्यांनी थोडंसं सर्च केलं युट्यूबला किंवा फेसबुकला किंवा गुगलवर की वापरा बायोनिक काय आहे बाबा आणि त्यांनी पण बाबा 10, 20, 15, 50 व्हिडिओ पाहिले आणि त्यांनी पण ठरवलं की खरंच ही शेतकरी हिताचं आहे आपल्याला वापरणं गरजेचं आहे. तर आपण शेतकरी वाचवायचं काम करतोय का शेतकऱ्याला गाडायचं काम करतोय वाचवायचं बरोबर आहे का नाही. कारण आज मला काय म्हणायचं कुठलाही पिक्चर असू द्या कुठलंही नाटक असू द्या ते जे शूटिंग चालतात ना त्या 5-5, 10-10 मिनिटाच्या शूटिंगा 2-2, 3-3 दिवस चालतात. ते डायलॉग ती सगळं ती कॅमेरा ती सगळं त्याला 10-5 जण नटापटा करायला ती सगळं ती खूप मोठं नाटक असतं. म्हणजे रंगाला आणायसाठी त्यांचं खूप सगळे अपघात असतात. पण मला काय म्हणायचंय ॲग्रिकल्चरमध्ये नाटक करणं ह्या कॅमेऱ्या पुढं कुणाचंच काम नाही. तिथं कुणीही नाटक करू शकतो मी बी करू शकतो त्या ठिकाणी कारण ती एक ठरवलेली स्क्रिप्ट आहे आणि त्याच्यामध्ये ते सगळं बोलायचे. हिथं स्क्रिप्ट कुठली ॲग्रिकल्चरला चालत नाही. हिथं ही झाड मुकं आपल्याबरोबर बोलतं करणं म्हणजे फक्त वापरा बायोनिक वापरूनच ते शक्य आहे. ह्याची प्रचिती आपण एक देण्याचा छोटासा प्रयत्न आपल्या शेतकरी मित्रांना करतोय. त्याचं कारण असं की आजच्या कंडिशनला बऱ्याच शेतकऱ्यांनी 1 महिना झालं 2 महिने झालं 1.5 महिना झालं 3 महिने झालं केळी लागण केलेली आहे. वय खाती टेम्परेचरनी रोपं चालल्यात इसान लेवणी होत्या थोडक्यात ती असं मान टाकलेवणी होते रोपानी पाला असा एकदम खाली होतोय आणि प्लॉट गच्चा धरतोय. बरेच असे प्लॉट आहेत की आता जिवंत दिसतात 2-2, 1.5, 3-3 महिन्याचे पण त्याचे पाले पाहिजे तेवढे निघत नाहीत. गच्चा धरलेला आहे वय खाल्लेला आहे आणि त्या शेतकऱ्याला पाहता
असं वाटतंय की माझ्या प्लॉटचं काय बाबा मी कुठं कमी पडलोय. कमी तर कुठलाच शेतकरी पडलेला नाही. त्याला खतं टाकतोय, पाणी टायमिंगला देतोय, वेळ देतोय, खुरपण फिरपण जे काय असन फवारणी ती पोगा भरणी सगळं करतोय, पण प्लॉट वय खातोय. साहेब काय चूक आहे आपल्या शेतकऱ्यांची? काहीच नाही. अपघात तेवढा आपत्तीच बघतोय का नाही. पण ज्या वेळेस तो प्लॉट कुठलाही असेल, केळी असेल किंवा इतर असेल, रिस्पॉन्स भेटत नाही म्हणजे प्लॉट टवटवीत वाटत नाही, त्यावेळेस साहेब प्रत्येक शेतकरी सुकलेला आहे आपल्याच रानात आल्यावर. त्याला काय सांगून कोणापाशी मी रडून मी आता काय करू ह्या परिस्थितीत आपला शेतकरी जातोय. मी आता काय करू ह्या प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधून काढलंय वापरा बायोरेनिकच्या माध्यमातून, आणि ते आपल्या शेतकरी मित्रांना आपण दावण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय की जेणेकरून आज आपण म्हणतो ना मी काय करून माझ्यासाठी कोण आहे, हा शब्द असतो स्वतःच्या मनाला, ती कोणालाच बोलू शकत नाही. मी काय करू आणि माझ्यासाठी कोण आहे. तर मी अगदी हात जोडून सांगतो शेतकरी मित्रांनो, तुम्ही काहीच करू नका आणि तुमच्यासाठी वापरा बायोरेनिक आहे. अगदी तुम्ही फक्त एक कॉल करायचा आहे. तुमच्या बांधावरती येऊन पीक पाहणी करून मार्गदर्शन देणारे वापरा बायोरेनिकचे मार्गदर्शक आहेत, आणि त्याचे रिझल्ट परत परत येऊन आपल्या शेतकरी मित्रांना दावणारे आम्ही प्लॉटवरती येऊन दावण्याचा हा प्रयत्न का करतोय की तुम्हाला एक विश्वास असावा, भेटावा आणि तुम्हाला दिसावा. कारण ह्या नजरेवरतीच आपण सगळे विश्वास ठेवतोय. ह्या नजरेवरती तुम्ही जर विश्वास ठेवला तर 100% तुमचं पीक कुठलंही असू द्या, वापरा बायोरेनिक तुम्हाला उत्पादन 100% वाढवून देईन. आणि ते असं वाढवून देईन की आता बघा आपला शेतकरी अडचणीत कुठं आलाय. मी सांगतो साहेब, आज मला सांगतील माझं चुकतंय का बरोबर आहे की आपला शेतकरी अडचणीत कुठं आलाय. आपण आपल्या पद्धतीने शेती करीत असताना खतं वगैरे टायमिंगला सगळं देत असताना आपला प्लॉट ज्यावेळेस गच्चा धरतो, थांबतो, वय खातो, टेम्परेचरला बळी जातो, त्यावेळेस जो खर्च होतो आणि मानसिक त्रास होतो तो खूप कठीण असतो. आणि त्यावेळेस झालेला खर्च कोणालाच परत मला आता रिटर्न द्या म्हणून आपण बोलू सुद्धा शकत नाही. पण वापरा बायोरेनिक जर घेतलं तर तुमचा प्लॉट वय खात नाही, गच्चा दर येत नाही, टेम्परेचरला बळी जात नाही, तुटाळी होत नाही, व्हायरसला बळी जात नाही. हे जे प्रचिती आता तुम्हीच सांगा, आपल्या ह्या प्लॉटमध्ये व्हायरसची झाडं किती निघाली? 2-3 असते. 2-3 व्हायरसची झाडं आहेत. झाडं किती आहेत आपली टोटल? 2250 झाडात 2-3 व्हायरसची झाडं आहेत. तुटाळी किती झाली आपली? तुटाळी नाही म्हणलं जमाय, नाही म्हणल्यात जमायत 2-3 झालती तरी मी म्हणतो. हा गच्चा किती प्लॉटने धरलाय म्हणजे किती झाडांनी धरलाय? नाही कुठंच नाही. खाली पोगा नाही. कुठं कुठलाय का? नाही टेम्परेचरला बळी गेलाय का? नाही प्लॉट पिवळा वाटतोय का? नाही, काळोखी आहे भरपूर आहे. म्हणजे सर्वांगीण विकास म्हणलं तर वापरा बायोरेनिक. तुम्हाला काय वाटतं ह्याच्यावर आहे की? साहेब, तुम्हाला काय वाटतंय? आपण जमीन पण दावली आता बघितली. उकरून, जमीन कशी वाटते तुम्हाला? भुसभुशीतच आहे. बरोबर आहे ना. मग आता ही जी आपण एवढं सगळं चाललंय, फक्त आपले जे काही केळी क्षेत्रातले शेतकरी आहेत खूप काय अगदी मोठ्या मनाने कुठतरी पुढचं काहीतरी एक स्वप्न पाहत असतो प्रत्येक शेतकरी की मी ही पीक केल्यानंतर माझ्या लेकराचं, माझ्या मुलाचं हे शिक्षण होईल, ते शिक्षण होईल, पत्र्यात सलाप होईल, सलापाचा बांगला होईल, काहीतरी प्रत्येकाचं स्वप्न असतं. ऐका, प्रत्येक पिकावरती स्वप्न असतं, त्यासाठी ती अहोरात्र कष्ट करत असतो. ह्या अशा कंडिशनला आता किती वाजले? आता कोकणे सर 1:45. मला काय म्हणायचं, अशा कंडिशनमध्ये आपण उन्हात उभा आहेत साहेब. ऐका, सूर्य डोक्यावर आहे, काही कमी थोडासा. मग मला काय म्हणायचं, अशा कंडिशनमध्ये बरेच लोक एसी मध्ये, फॅन मध्ये सावलेले आहेत, झोपल्यात, कोण अगदी टीव्ही बघत आहे, कोण ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार आहेत. आपल्याला त्याच्याबद्दल काय म्हणायचं नाही, पण आपण उभा कुठे आहेत? शेतीतच आहे. असं आहे का की तुमचा प्लॉट लय चांगला आलाय, तुम्हीच आम्हाला 4 फोटो काढलेत म्हणून आम्ही कुठेतरी डांबरीच्या कडल गप्पा हाणल्यात आणि इथं उभा राहणं राहतात, तिथं उभा राहून साहेब आमचा रिझल्ट कसं काय वापरावा, असं काही चर्चा आहे का आपली? नाही म्हणजे आपण साहेब इतक्यापर्यंत का सांगतोय की ज्या वेळेस आपण एकामेकाशी चर्चा चलते आणि तुमच्या मनातलं मी, माझ्या मनातलं तुम्ही बोलता, त्यावेळेस आपण चहा पाणी नाश्त्यापर्यंत एखाद्याला मुक्कामाला राहापर्यंत आपलं बोलणं चलतं. पण हे झाड ह्याच्यापाशी आपण 1 तासभर जरी आपली परिस्थिती चांगली किंवा बेकार आहे म्हणून जरी सांगत बसलो तरी हे झाड हलन का? नाही. ह्या झाडाला जर म्हणलं साहेब माझी परिस्थिती खूप गरीब आहे, तुला चांगलं यावं लागेल, येईन? नाही येणार. कसं बरं, ह्याला उलटा अजून आपण असं सांगू, मी गावातला सरपंच आहे, मी गावातला पोलीस पाटील आहे, मी गावातला एक प्रतिष्ठित माणूस आहे किंवा मी गावातला एक ग्रामपंचायतचा सदस्य आहे, तुला नीट यावं लागेल नाही तर बघ. ह्याला दम टाकू शकतो आपण? नाही. बरं, ह्याला दम बी नाही, ह्याला एवढून सांगू शकतो? बरं, ही दोन्ही सांगितलं ते ऐकू शकतं? नाही. त्याचं एकच म्हणणं आहे, मला पाहिजे ती द्या, तुम्हाला पाहिजे ती मी देतो. उत्तर सरळ आहे आणि हे सरळ उत्तर काढण्यासाठी आपण इथं आज उभा राहिलो. तर तुम्ही आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी ज्यांची काय तारांबळ झाली, केळी लावून खालीवर झाली, तुटाळी झाल्यात, अगदी टेम्परेचरला ह्याला बळी चालली आणि अशा तुमच्याच अवस्थेसारखी अगदी केळी आहे पण केळी उचला नाही आणि आपली केळी उचलली, तर हा अनुभव तुम्ही आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक सल्ला संदेश म्हणून काय सांगाल? का सांगायला विचारतोय की जी तारांबळीत चालल्यात ती तरी आपल्याला वाचवता येते.
म्हणून तुम्ही काय सांगाल? काय नाही प्लॉट म्हणजे वापरल्यानंतर म्हणजे चांगलंच येतं, तुटळ होत नाही, सरासरी हाईट वाढते, गचा धरत नाही, पान चांगलं निघतंय नवीन येणार. आहे का नाही? म्हणजे सगळ्यात महत्वाचं आपण प्रॉब्लेम मध्ये नाही. नाही वापरा बायोरेनिककडे आलो म्हणजे आपण प्रॉब्लेम मध्ये नाही. बरोबर आहे. म्हणजे एक जुनी म्हण आहे, एक वारी चालू करा नाही तर दुसऱ्या वाऱ्या चालू होत्यात. जुनी म्हण अशी आहे, एक पंढरपूरची वारी तुम्ही कुठली करा महिन्यातली, एक एकादश वगैरे, बाकीच्या वाऱ्या बंद होत्यात. म्हणजे येणारी संकट दूर राहतात आणि एक वारी देवाची राहते. मग देवाची वारी चांगली की इतर वाऱ्या चांगल्या? मग इतर वाऱ्या बी सांगतो मी कुठल्या असतात. इतर वाऱ्या नाही त्याच्या लावा करायच्या, कुठं नाही करायच्या, जे ते नाही त्या घरी जायचं, ह्याची त्याची लावा करायची, नाही तर कोर्टाच्या वाऱ्या, नाहीतर नाही त्याच्या वाऱ्या. मग ह्या वाऱ्या चांगल्या का आपली पंढरीची वारी चांगली? पंढरीची वारी चांगली. मग मला काय म्हणायचं, पंढरीची वारी ज्याला पटती त्यांनी वापरा बायोरेनिककडे वळावं बाबा, कारण कुठल्याच प्रॉब्लेम मध्ये नाही असं मला म्हणायचं. म्हणजे इतक्यापर्यंत मी काय बोलतो साहेब, इतर काहीतरी करण्यापासून आपल्याला इतर तर तुम्ही आता सगळंच आपलं शब्दच आहे पहिल्यापासून, तुमच्या शेड्यूलमध्ये फक्त वापरा बायोरेनिक ऍड करायची, पण तुमच्या शेड्यूलमध्ये ऍड करून वापरा बायोरेनिक तुम्ही कसल्याच प्रॉब्लेममध्ये नाही. बरं, तुम्ही तुमच्या शेड्यूलमध्ये आमचं वापरा बायोरेनिक सोडून इतर बी ऍड करीत असता गपचिप प्रत्येक शेतकरी. मग ज्या वेळेस अडचण येतात त्यावेळेस सगळे सल्ला देतात. काय सल्ला देतात? साहेबराव किती महिने झाले एवढं लय व्हायरस, लय तुटाळे काय राव, ते ह्याचा प्लॉट बघा तुमच्या बरोबरच लावला राव, ते चांगला आहे. हा, सहज माणूस म्हणतं. आणि दुसरं काहीतरी करा, अगदी असं मान हलत आलेलं सुद्धा म्हणतं, साहेब जरा मला तुमचं वेगळंच वाटतंय हो, मी लय दिवसापासून येता जाताना बघतोय. इतक्यापर्यंत आपली बोलतात, चांगली तर बोलतातच. मग ती त्यांचं ऐकून घेणं बरं आहे का येता जाता किळी एकदम जबरदस्त आणली बरं का साहेब, कुठली रोप आहे कुठलं काय हो, हे ऐकणं चांगलं आहे? ऐकणं कुठलं चांगलं आहे? चांगलं ऐकणं चांगलं आहे का? त्यांनी येणार जाणाऱ्यांनी काय आपल्याला पैसे दिले नाहीत काही पण प्लॉट लावायला किंवा शेती करायला, पण ते जाता जाता सहज म्हणतात, साहेब प्लॉट बिघाललाय राव तुमचा. तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन आजच्या परिस्थितीला समाधानी? तुम्ही काय सांगाल साहेब, आपले जे काय महाराष्ट्रातले तमाम शेतकरी बघत आहेत, हे जे आमचं वापरा बायोरेनिकचं जे काय चाललेलं आहे, हा छोटासा प्रयत्न शेतकरी पुराव्यानुसार वाचवायचा. पुराव्यानुसार म्हणजे ह्या प्लॉटची वापरण्या अगोदर आपण साहेबांची एक शूटिंग आणि फोटो ह्याच ठिकाणाहून काढलेत, आत्ता पण तिथंच उभा आहे. तर ही जी झालेला बदल आहे, तर तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुमचा एक सल्ला संदेश म्हणून तुम्ही काय सांगाल? कारण आता तुमची भावकी आहे, तुम्ही शेजारी आहेत, तुमचे ते चुलतेत आणि का तुम्ही त्यांचे पुतणेत, तर तुम्ही काय सांगू शकाल? हे वापरा बायोरेनिकचं जे मार्गदर्शन साहेबांनी तुमच्या वापरलेलं आहे, तर हे वापरलं पाहिजे का नाही वापरलं पाहिजे? वापरलं पाहिजे. कशासाठी वापरलं पाहिजे? की तारांबळ आपली हो नाही म्हणून वापरलं पाहिजे, बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. तुम्हाला हे बघून कसं वाटतंय? आता प्रसन्न वाटतं का नाही? चांगलं वाटतं. कारण चांगलं कोणाला आवडत नाही असं कोणी बोलूच नाही. ओके. तर तुम्ही बरं का, जसं घडलं तसं आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी कवडे साहेब माहिती दिली, त्याबद्दल आमच्या वापरा बायोरेनिक कंपनीकडून, आमच्या सर्व वापरा मार्गदर्शकांकडून तुमचं मनापासून खूप खूप साहेब धन्यवाद.